नमस्कार प्रेक्षकांनो, तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेच्या येणाऱ्या 24 तारखेच्या प्रोमोमध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे. तर आता भुवनेश्वरी दुर्गेला खोलीत बोलावून घेते आणि बोलते, दुर्गे आमचं तुझ्याकडं एक लई महत्त्वाचं काम आहे. तेव्हा दुर्गे बोलते, सांग की ताई. अगं कोणतं पण काम सांग, मी लगेच करायला तयार आहे. तेव्हा त्या भुवनेश्वरीने नेमकं कोणतं दुर्गेला काम सांगितलंय हे तर प्रोमोमध्ये नाही दाखवलेलं. ते तर आपल्याला एपिसोडमध्येच बघावं लागेल की या भुवनेश्वरीचा नवीन काय डाव आहे ते. पुढे आपण पाहतो तर काय, अधिपती फॅक्टरीत बसलेला असतो. तो शिवानीच्या बोलण्याचा विचार करत असतो. तो म्हणत असतो, शिवानी वहिनी जे काही म्हणत होत्या ते अगदी खरं आहे, खरंच असणार आहे. कारण माझ्या मास्तरीणबाई तशा नाही आहेत. 100% त्या मदन आणि माझ्या मास्तरीणबाईंमध्ये तसं काही एक नसणार आहे. त्यांच्यामध्ये फक्त निखळ मैत्रीच असणार आहे. मी जरा जास्त विचार केला आणि त्या दोघांच्या नात्याला घाणेरडा अर्थ दिला. पण आमच्या आईसाहेबांनी आम्हाला जो व्हिडिओ दाखवला त्याचं काय, तो सुद्धा व्हिडिओ खराच आहे ना. मास्तरीणबाई मदनच्या गाडीमध्ये जाऊन तर बसल्याच होत्या. काय करावं काय नाही आम्हाला तर काय बी कळना. काय खरं काय खोटं काय बी समजना. आणि या सगळ्या गोष्टींचं उत्तर आम्हाला मदनकडूनच कळू शकतं. आम्हाला मदनला गाठायला पाहिजे आणि त्याला सगळं खरं खरं विचारायला पाहिजे. कारण आता तर आमचा मास्तरीणबाईंवरती सुद्धा विश्वास राहिला नाही. त्या जर खोटी तक्रार करू शकतात तर खोटं आमच्याशी बोलू शकतात. त्यामुळे मास्तरीणबाईंना हे सगळं विचारण्यात काहीच अर्थ नाही. आता हे सगळं जर कोणी क्लिअर करू शकतं तर तो आहे मदन. मदनलाच गाठतो असं म्हणत असतो. मदनला भेटायला जातो. इकडे आता मदन कुठेतरी निघणार असतो त्याच्या गाडीतून. तो आता गाडीत बसणार तेवढंच तिथे अधिपती येतो आणि त्याला अडवतो. अधिपती मदनच्या गाडीचा दरवाजा एकदम घट्ट पकडतो, सोडायलाच तयार नसतो. आणि हे सगळं बघून तर मदनला इतका राग आलेला असतो अधिपतीचा. तो अधिपतीकडे खूपच रागाने बघू लागतो आणि त्याच्या दुपटीने अधिपती त्याच्याकडे रागाने बघू लागतो. तर प्रेक्षकांनो, या दोघांमधला गैरसमज मिटेल का? काही दोघं भांडायलाच लागतील का अधिपती मदनलाच चोपेल? नक्की काय घडेल हे सगळं आपल्याला 24 तारखेच्या भागामध्येच बघायला मिळणार आहे. असेच अपडेट्स पाहत राहण्यासाठी आपल्या या चॅनलशी कनेक्टेड राहा. टिल देन बाय बाय अँड थँक्स फॉर वॉचिंग.